आणि यानंतरची बातमी आहे बारामतीमधून। बारामतीमध्ये एका गब्बरनं धुमाकूळ घातलाय। घाबरू नका, हा गब्बर काही शोले मधला नाहीये। हा असा गब्बर आहे जो बारामतीकरांना पत्र लिहितो। आतापर्यंत त्याची 2 पत्र समोर आलेली आहेत आणि ही पत्र प्रचंड व्हायरल होतात। आता या दुसऱ्या पत्रामध्ये या गब्बरनं कोणत्या बारामतीतल्या पवारांवर निशाणा साधलाय बघूया। बारामतीत गब्बर इज बॅक। बारामतीत गब्बर परतलाय आणि परतताच त्यानं सवाल केलाय, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे। बारामतीत गब्बरचं हे पत्र पुन्हा व्हायरल झालंय। विशेष म्हणजे अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिल्यानंतर गब्बरच्या पत्रांचा सिलसिला सुरू झाला। गब्बरच्या या नव्या पत्रातून शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले। मोठ्यानं आणि धाडसानं बोलणं म्हणजे साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे आणि न बोलणं म्हणजे तोंड दाबून लाथा बुक्क्यांचा मार, जो आपण भोळ्या भाबड्या बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेला दिला। त्याचे दुष्परिणाम असे की आमच्या ताई निवडणुकीपूर्वी खूप शुद्ध बोलून बेशुद्ध करायच्या, म्हणजे आश्वासनं द्यायच्या, मात्र आता कार्यकर्त्यांचे फोनच उचलत नाहीत। तुम्ही तर आता नवख्या लेकराला म्हणजेच युगेंद्र पवारला खुर्ची देऊन राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासार्हतेचा पोरखेळ करून संगीत खुर्ची मांडता। एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला, मग अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केला। आता तो नातूही तिकडे सेट झाला। मात्र ही विषाची परीक्षा कशासाठी की आता आणखी एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघालाय। एकतर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे आत्ताच नाही, मला आठवतंय लोकसभेला पण असं काहीतरी झालेलं। कोण ते पाठवतंय, कोण करतंय, काय करतंय आम्हाला काहीच माहिती नाहीये। पण कुठंतरी आता हे पत्राचं हे सगळं आपण बारामतीकरांनी सगळ्यांनी मिळून कुठंतरी आता ते थांबवलं पाहिजे आणि जर काय असेल तर समोरासमोर येऊन आपण बोललं पाहिजे, एवढंच आहे विषय। पत्र व्हायरल, आता मी काय त्याच्यावर सांगू? जे व्हायरल करताय त्यांना विनंती करतो की तुम्ही नका करू, किंवा जर काय आरोप करायचे असतील तर मग तुम्ही पुढे येऊन तरी करा। पण ही पत्र शरद पवार गटाकडूनच व्हायरल केली जात आहेत असा आरोप अजित पवार गटाचा आहे। आदरणीय अजितदादा पवार यांना जो आपला नेता समजतो तो कार्यकर्ता अशा प्रकारचे पत्र व्हायरल करून काही असे कृत्य करू शकत नाही। पण हे असं कृत्य करणं म्हणजे हे आमच्या विरोधकांचं काम आहे। त्यांना कुठंतरी दादांचं खच्चीकरण करायचं, दादांना असं वाटलं पाहिजे की माझ्याकडचे कार्यकर्ते पण आता नाराज झालेत का, अशा पद्धतीनं ते भासवायचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। याआधीही गेल्या आठवड्यात बारामतीत गब्बरचं पत्र व्हायरल झालं होतं। साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचा आहे की काय, वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला असे सवाल या पत्रातून करण्यात आले होते। विधानसभा निवडणुकीपर्यंत बारामतीत हा गब्बर धुमाकूळ घालणार असं दिसतंय। मात्र हा गब्बर कोण आणि तो समोर कधी येणार याची बारामतीकरांना उत्सुकता आहे। बारामतीत सध्या गब्बर लिखित निनावी पत्र व्हायरल होत आहेत। अर्थात याची चर्चा सोशल मीडियात होत असली तरी खोडसाळ वृत्तीनं किंवा पवार कुटुंबियांच्या प्रेमापोटी हा गब्बर लिहित असलेली निनावी पत्र बारामतीकर कितपत गांभीर्याने घेतात आणि कोणाला साथ देतात हे येणाऱ्या विधानसभेलाच पाहावं लागेल। देवा राखुंडे, एनडीटीव्ही मराठी, बारामती।